नमस्कार, मी निरंजन. आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प आता 21 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि या संपूर्ण 1 वर्षामध्ये त्यांनी जो जगभर उच्छाद मांडला, ज्याची भारताला तर प्रचंड किंमत चुकवायला लागते आणि अति प्रचंड किंमत चुकवावी लागणार आहे अजूनही. म्हणजे विशेषतः येणारी 2-3 वर्ष, त्याची टर्म संपेपर्यंतची आणखीन 3 वर्ष, अमेरिकेमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सत्व परीक्षा घेणारी ती 3 वर्ष ठरतील. असा काळ डोनाल्ड ट्रम्प आणतोय. आणि डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या बाबतीत तर बरंच केलं. म्हणजे 50% टेरिफ लावलं, जगात सर्वात जास्त. आता तर 500% टेरिफ लावायचं असा कायदा तो पास करणार आहे भारतावरती, 500%. आणि या सगळ्या कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीची बेछूट वक्तव्य केलेली आहेत, म्हणजे 71 वेळेला डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की भारत पाकिस्तान मधलं युद्ध त्यांनी थांबवलं, त्यांच्यामुळे थांबलं. या सगळ्याबद्दल भारताच्या वतीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याबद्दल एकदाही चकार शब्द काढला गेला नाही, एकदाही नाही. त्यानंतर त्यांनी आता तर जगभर त्यांचे उच्छाद पसरवायला सुरुवात ज्यावेळेला केली, की पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की ग्रीनलँड हे आम्ही ताब्यात घेणार, ग्रीनलँड अमेरिकेला हवं. आणि ग्रीनलँड अमेरिकेला का हवं, तर म्हणे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न. म्हणजे ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग आहे. एका देशाचा एक हिस्सा अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे, म्हणून आता ग्रीनलँड आम्हाला ताब्यात घ्यायचं. डेन्मार्क सारखा छोटासा देश ताठ उभा राहिला आणि नाकारलं, देणार नाही म्हणून सांगितलं. आणि डेन्मार्क नाटो नेशन्स जी आहेत, त्या नाटो कंट्रीजचा पण डेन्मार्क एक भाग आहे. नेटो नेशन सुद्धा डेन्मार्कच्या बाजूने उभे राहिले. मग डेन्मार्कच्या बाजूने फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, नॉर्वे आहे. या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही डेन्मार्कच्या बाजूने उभे राहणार. आणि नेटो करार जो आहे की नेटो राष्ट्रांपैकी कुठल्याही राष्ट्रावरती जर का हल्ला झाला, आक्रमण झालं, तर सर्व नेटो राष्ट्र त्या युद्धामध्ये भाग घेतील. आणि तेही त्यांनी सांगितलं. इतकंच नाही, त्यांनी डेन्मार्क पाशी जवळ जाऊन या सर्व देशांनी, इंग्लंड सगट, या सर्व देशांनी लष्करी सराव सुरू केला. आत्ता 2 दिवसांपूर्वी डावोसमध्ये आपले 35 पुरणपोळ्यावाले गेले होते ना तिथं. म्हणजे भारतातल्या, मुंबईतल्या आणि पुण्यातल्या कंपन्यांशी करार करायला डावोसमध्ये गेले. ज्या कंपनीचं पेडअप कॅपिटल 1 लाख रुपये आहे, ते काहीतरी सत्यजित तांबेंच्या संबंधातली कंपनी असं म्हणतात. 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीशी 4,000 कोटीचा करार केला. म्हणजे आहे की नाही गंमत. आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना मूर्ख समजतायत हे भाजपवाले. पण त्या डेव्होसमध्ये अनेक राष्ट्रांचे प्रमुख आले. फार पूर्वी नरेंद्र मोदी सुद्धा जायचे डावोसला. आता या डावोसला काही ते जात नाही. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्या साईडला, ज्या दिशेला राहतात, त्या दिशेला तोंड करून पण नरेंद्र मोदी झोपत नाही. इतका नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्पचा धसका घेतलेला आहे. तिथे डॅव्होसमध्ये जी भाषणं झाली, त्या भाषणामध्ये कॅनडाचे पंतप्रधान जे आहेत, त्यांचं मार्क कार्नी, त्यांनी एक अप्रतिम भाषण केलं. आणि म्हणजे मी सुद्धा ते ऐकलं, तुम्ही युट्यूबवरती सर्च करून ते ऐकू शकाल. पण मार्क कार्नी यांचं हे भाषण गेल्या काही दशकांमध्ये सर्वात ग्रेट असं ज्याला भाषण म्हणता येईल, कुठल्या तरी जागतिक नेत्यातर्फे केलेलं असं ते भाषण होतं. आणि त्यात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेचा उल्लेखही नाही केला. पण उल्लेख न करता अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प हा जो उच्छाद मांडू पाहते जगभर, त्या उच्छादाला उत्तर द्यायचं असेल तर सर्वांनी एक येणं गरजेचं आहे, हे अगदी ठासून सांगितलं. आणि अमेरिकेचा अप्रोच, डोनाल्ड ट्रम्पचा अप्रोच या सगळ्या बाबतीमध्ये कसा आहे, तर त्यांनी असं सांगितलं. त्यांचं एक वाक्य फार सुंदर आहे. ते असं म्हणाले की इफ यू आर नॉट ऑन द टेबल देन यू आर ऑन द मेन्यू. म्हणजे तुम्ही जर का टेबलवरती बसलेला नाही आहात, तर याचा अर्थ तुम्ही त्या टेबलवरती सर्व्ह केल्या जाणाऱ्या किंवा त्या टेबलवरती खाल्ल्या जाणाऱ्या मेनूचा भाग आहात, पदार्थाचा भाग आहात. आणि असं जर व्हायचं नसेल तर सर्वांनी एक येणं गरजेचं आहे. कॅनडानी हे टेरिफ बिरीफ अमेरिकेने जे लादली तिथं झुगारून लावलीच आतापर्यंत. या प्रत्येक गोष्टीला त्यांनी विरोध केला.
कॅनडातर्फे. त्यांनी आम्ही लष्करी दृष्ट्या सुद्धा आम्ही विरोध करायला तयार आहोत, हेही सांगितलं. लक्षात घ्या, अमेरिकेच्या शेजारचं राष्ट्र आहे, बॉर्डर लागून. ते दाखवतंय ताठपणा. जर्मनीनी भूमिका घेतली, फ्रान्सनी भूमिका घेतली, इटलीनी भूमिका घेतली. या सर्व देशांनी, छोटे छोटे देश आहेत, म्हणजे एक अख्खा युरोप हा भारतासारखा आहे. ही राष्ट्र, अख्खा युरोपमधली ही राष्ट्र अमेरिकेच्या या दादागिरीच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. आणि आपण चकार शब्द नाही या सगळ्याबाबत. 50% टेरिफ, चकार शब्द नाही. भारतातले उद्योगधंद्यांना नुकसान झालं तरी चालेल. भारतातली टेक्सटाईल इंडस्ट्री, जी इंडस्ट्री सेक्टरमध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देणारी, 2 नंबरची रोजगार देणारी, हा तो सेक्टर आहे. या टेक्सटाईल सेक्टरला सर्वात मोठा फटका बसला. पण भारत चडीचोप, काहीही बोलायला तयार नाही या सगळ्याबाबत. आणि याच्या पुढे जाऊन अमेरिकेने आता भारताचा हात मुरगळायला सुरुवात केली आहे. 3 दिवसांपूर्वी एसीसीनी, अमेरिकेची जी सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन आहे, म्हणजे आपल्याकडे जसं सेबी आहे तसं अमेरिकेमध्ये सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन आहे, ज्या एसीसीनी न्यूयॉर्क मधल्या न्यायालयात गौतम अदानी आरोपी नंबर 1, सागर अदानी आरोपी नंबर 2 असा एक खटला भरलेला आहे भ्रष्टाचाराचा. अमेरिकेतल्या नागरिकांकडून पैसे उभे केले आणि ते लाच देण्यासाठी इतरत्र वापरले. हा त्यांच्या विरोधातला गुन्हा आहे. त्यासाठी त्यांनी सागर अदानीचा लॅपटॉप एफबीआयने जप्त केलेला आहे अमेरिकेमध्येच. आणि त्या लॅपटॉपमध्ये अर्थातच यांचा सर्व ईमेल्स, सर्व पत्रव्यवहार, सर्व नोट्स, यांनी त्या लॅपटॉपवरती टाईप केलेली सर्व पत्र, हे सगळं त्यांना मिळालेलं आहे, सर्व. त्यामुळे पोपटाचा जीव आता अमेरिकेच्या हातात आहे. आणि त्यांनी 14 महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कच्या न्यायालयाने गौतम अदानी आणि या इतर आरोपींवरती समन्स बजवावं म्हणून ते समन्स न्यायालयाने भारत सरकारकडे पाठवलं. भारत सरकार 14 महिने ते समन्स गौतम अदानीला बजावत नाहीये. तो खूप खेळ खेळला की ते लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीकडे गेलं, लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीकडून ते गुजरात सरकारकडे गेलं, मग गुजरातच्या लॉ अँड ज्युडिशियरीकडे गेलं, मग गुजरात लॉ अँड ज्युडिशियरीकडून तिथल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे ते जाणार होतं, वगैरे वगैरे वगैरे. पण ते गौतम अदानींना काही समन्स बजावलं गेलं नाही. आता अमेरिकेच्या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशननी न्यायालयाला सांगितलंय की भारत सरकार याच्यामध्ये सहकार्य करत नाहीये, त्यामुळे आता आम्हाला ईमेलवरती हे समन्स बजावायची परवानगी द्या. आणि 1001% ती परवानगी न्यायालय देणार त्यांना, कारण न्यायालयाचं समन्स आहे. मग ते गौतम अदानींचे ईमेल ऍड्रेस, त्यांचे वेबसाईटवरती त्यांचे जे काही प्रोफेशनल ईमेल ऍड्रेस आहेत ते, या बाकीचे जे 6-7 आरोपी आहेत त्याच्यामध्ये ते, त्याच्या व्यतिरिक्त गौतम अदानींचे जे वकील आहेत अमेरिकेतले, त्या वकिलांना त्या नोटिसेस बजावल्या जातील, ती समन्स बजावली जातील. आणि हे लक्षात घ्या, या समन्सचा पुढचा टप्पा काय असेल. समन्स बजावल्यानंतर त्या समन्स प्रमाणे जर का न्यायालयासमोर गौतम अदानी हजर नाही राहिले, कारण ते अरेस्ट वॉरंट आहे, त्यांना अरेस्ट वॉरंट पण इश्यू झालेलं आहे अमेरिकेच्या न्यायालयाकडून, तर ते जर का नाही झालं तर कदाचित अमेरिकेतलं न्यायालय गौतम अदानींच्या विरोधामध्ये इंटरपोलची नोटीस काढू शकतं, रेड कॉर्नर नोटीस. आणि मग जगामध्ये कुठेही असले हे 7 जण आरोपी, तर कुठेही असले तरी त्यांना अटक केली जाईल तिथून. जी अमेरिका आत्ता आपण पाहिलेलं आहे, जी अमेरिका युगोस्लावियाच्या राष्ट्रपतीला आणि त्याच्या बायकोला अर्ध्या रात्री उचलून आणते अटक करून, ती गौतम अदानी, सागर अदानी, हे बाकीचे जे 5 जण आहेत, आणखीन 7 जण एकूण, त्यांना तर कधीही कुठल्याही देशातून उचलून नेऊ शकते, भारतातून सुद्धा उचलून नेऊ शकते. भारत सरकार काही करणार नाही, काही करूच शकत नाही त्याच्या विरोधात. या सगळ्या प्रकारामध्ये या देशातला, भारतातला सामान्य नागरिक म्हणून जी गोष्ट अत्यंत गंभीरपणाने घेण्याची गरज आहे ती लक्षात घ्या.
एसीसीने, सिक्युरिटी एक्सचेंज कमिशननी ज्या वेळेला अमेरिकन न्यायालयाकडे ईमेलवरती समन्स पाठवण्याची परवानगी मागितली, नुसती परवानगी मागितली, तेवढ्या एका बातमीनी भारतामधलं स्टॉक एक्सचेंज कोसळलं आणि गौतम अदानींच्या कंपन्यांचं जे मार्केट कॅपिटलायझेशन 13,60,000 कोटी रुपयाचं होतं, ते धाडकन एका दिवसात 1,40,000 कोटींनी घसरलं, कमी झालं. एका दिवसात 1,40,000 कोटी रुपयांनी. विचार करा. आता हे ज्या वेळेला असा प्रकार घडलेला आहे, त्या वेळेला भारत सरकारने काय करायला लावलेलं आहे? LICला सांगितलेलं आहे की अदानींचे शेअर्स विकत घ्या, अदानींच्या कंपनीचे बॉन्ड्स विकत घ्या. आणि LICनी हजारो कोटी रुपये, म्हणजे कदाचित एकूण तर काही लाख कोटी रुपये असतील, हे अदानीमध्ये गुंतवलेले आहेत. या LICत कोणाचे पैसे आहेत? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचे. आणि हे आज समन्स बजावलंय, बजावण्याची परवानगी मागितली. उद्या समन्स बजावलं जाईल. आणखीन 8-15 दिवसामध्ये समजा रेड कॉर्नर नोटीस निघेल. त्यानंतर कधीतरी कुठून तरी जगातून कुठून तरी यांना उचललं जाईल, अटक केली जाईल, यांच्यापैकी कोणाला तरी. आणि हा अदानी नावाचा जो सगळा पत्त्याचा डोंगर आहे, डोलारा उभा केलेला आहे, हा धाडकन खाली कोसळेल आणि आपली लाईफ इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया, LIC, ही प्रचंड मोठ्या नुकसानीत जाईल एका गौतम अदानीमुळे. आणि आपणच LIC मध्ये जे पैसे गुंतवलेले आहेत, आपल्या प्रीमियम मधून, आपल्या इन्शुरन्स मधून, ते सर्व रक्कम या देशातल्या नागरिकांची प्रचंड धोक्यामध्ये येईल. आणि म्हणून हे भूत किती अंगावर घ्यायचं, हे आता खरोखर देशातल्या लोकांनी ठरवावं. आणि हा सगळा प्रकार होतोय. आणि आपल्याला माहिती आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वाक्य मागे वापरलं होतं की मला मोदींची राजकीय कारकीर्द खराब करायची नाहीये. हे स्टेटमेंट नव्हतं, ही धमकी होती. हे लक्षात घ्या, ही धमकी होती. आणि हा डोनाल्ड ट्रम्प गेलं 1 वर्ष जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला ब्लॅकमेल करतोय. आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही ब्लॅकमेल होऊन घेतेय, स्वतःला करवून घेतेय. कारण सर्व लाचारी त्या एका गौतम अदानी या माणसासाठी आहे, या भारत सरकारची. आणि म्हणून हे सगळं केलं जातं. याच्या काय काय किमती चुकवायला लागतील येणाऱ्या काळात, म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं, जगातले अनेक बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणारे नागरिक हे अमेरिकेने परत परत पाठवले. मग त्यात कोलंबियाचे पाठवले, कंबोडियाचे पाठवले, नेपाळचे पाठवले, पाकिस्तानचे पाठवले, इतर अनेक देशांचे, चायनीज पाठवले. बेकायदेशीररित्या अमेरिकेमध्ये राहत असलेल्या नागरिकांना धरून पकडून परत पाठवलं गेलं. इमिग्रंट्स, इलिगल इमिग्रंट्स. फक्त आणि फक्त म्हणजे भारतीय नागरिकांना हातापायात बेड्या, कमरेला साखळदंड, असं गुन्हेगारासारखं लष्करी विमानामध्ये बाकड्यावर बसून हे भारतामध्ये परत पाठवलं गेलं. इथपासून अपमानाला सुरुवात झाली. भारताच्या पंतप्रधानांना अमेरिकेत राष्ट्रपतीच्या शपथविधीला हजेरीसाठी सुद्धा बोलावलं नाही. आणि त्यानंतर जी काही युद्धाबद्दल स्टेटमेंट केली, ऑपरेशन सिंदूर बद्दल, ती भारतातल्या सगळ्यांना माहिती आहे. ही गौतम अदानीच्या विरोधातली केस, त्या कॅनडामध्ये निज्जर नावाच्या एका कॅनेडियन नागरिकाचा जी हत्या घडली, त्याच्यामध्ये भारत सरकारच्या काही अधिकाऱ्यांना आरोपपत्र बनवलंय आणि त्यांना आरोपी बनवलेलं आहे कॅनडामध्ये. अमेरिकेमधल्या ज्या पन्नू या एका अमेरिकन नागरिकाला, जो मूळचा शीख आहे आणि असं म्हटलं जातं की तो खलिस्तानी आहे, पण तो अमेरिकेचा नागरिक आहे, त्याच्या हत्येचा कट अमेरिकेमध्ये केला. त्याही बद्दल काही भारतीयांना अटक करून झालेली आहे. आणि हे सगळे प्रकार होत आहेत. होत असताना भारत सरकारची हिंमत नाहीये अमेरिकेच्या विरोधात बोलायची. आणि जगातले छोटे छोटे देश, मेक्सिको असेल, कोलंबिया असेल, डेन्मार्क असेल, आणि हे आता सगळेच कॅनडापासून सगळी राष्ट्र हे ठामपणाने अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेत आहेत.
भारताने मात्र सपशेल शरणागती पत्करलेली आहे. आणि एक अत्यंत वाईट काळ या देशाच्या बाबतीत, या देशाच्या सार्वभौमत्वाच्या बाबतीत, या देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत, या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. कारण एका अमेरिकन सरकारमधल्या एका नेत्याने हे पण स्टेटमेंट केलं होतं की वी विल डिस्ट्रॉय इंडियन इकॉनॉमी. आम्ही भारतीय अर्थव्यवस्था नष्ट करून टाकू, हे सुद्धा बोललंय. त्याही विरोधात भारत सरकार काही बोललेलं नाही. इतकी लाचारी. कारण त्या पकडलेल्या लॅपटॉपमधून सागर अदानीच्या, जो FBI कडे आहे, त्या लॅपटॉपमधून काय काय अमेरिकेला मिळालं असेल. आणि म्हणूनच कदाचित डोनाल्ड ट्रम्प असं बोलू शकत असेल की नरेंद्र मोदींचं राजकीय कारकीर्द मला खराब करायची नाही, ही धमकी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आजपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गेल्या 79 वर्षात जगातल्या एकाही देशाची हिंमत नाही झाली भारताच्या प्रमुखाला, भारताच्या पंतप्रधानाला धमकी देण्याची किंवा असे इशारे देण्याची. एकाही जगातल्या देशाची हिंमत झालेली नाही. ही पहिल्यांदा नामुष्की भारतावरती ओढवतोय या नॉन बायोलॉजिकल प्राण्यामुळे, जो फक्त निवडणूक जीवी आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते करेल, वाटेल ते करेल. तो समुद्राच्या खाली जाईल, तो गुहेमध्ये जाऊन बसेल, तो मंदिरांमध्ये जाईल, गळ्यामध्ये माळा घालेल, हातात त्रिशूल घेईल, डमरू घेईल, काय वाटेल ते करेल. आणि असा एकही फोटो नरेंद्र मोदींचा 2014च्या आधीचा, 2014च्या आधीचा या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा एक फोटो दाखवून द्या. कुठल्या मंदिरात गेलेला आहे, काय भगवे घातलेत कपडे, काय मळवट कपाळावरती ओढलाय, का डमरू वाजवतोय, एकही नाही. 2014च्या आधी. हे 14 नंतर जे अख्खं ढोंग घेतलेलं आहे, हे फक्त देशामध्ये द्वेष पसरवण्यासाठी घेतलेलं आहे. फक्त आणि फक्त द्वेष. कारण तेवढ्यावरच याला पोळी भाजायची आहे. बाकी जगभरामध्ये संपूर्णपणे भारताची निंदा नालस्ती झालेली आहे. अत्यंत वाईट अवस्था जगभरामध्ये भारताची झालेली आहे आणि आणखीन होणार आहे येणाऱ्या काळात. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना विचारून बघा. इतके दिवस फार कांगावा करत होते. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आधीपर्यंत प्रचंड तिथं हा मोदी मोदी प्रकार चाललेला होता. गेलं 1 वर्ष झालं थोबाड चूप आहे सगळ्यांचं. अमेरिकेतला जेवढा भक्त संप्रदाय आहे, सगळ्यांचं थोबाड चूप झालेलं आहे. आणि याचं कारण एक अत्यंत लाचार आणि नामुष्कीची अवस्था या देशाच्या सरकारने या देशावरती आणलेली आहे जागतिक परिपेक्षात, जी यापूर्वी कधीही 78 वर्षात झालेली नव्हती. ती पहिल्यांदा ही वेळ आलेली आहे. म्हणून मी हे सांगितलं वाक्य त्या मार्क कार्नींचं, की जर तुम्ही जेवणाच्या टेबलावर बसलेले नसाल, तर याचा अर्थ तुम्ही त्या जेवणाचा एक पदार्थ आहात, तुम्हाला खाल्लं जाणार आहे. याच्यातून काय अर्थ घ्यायचा, काय बोध घ्यायचा, तुम्ही घ्या. पण एक लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम पासून, व्होट चोरीपासून प्रत्येक गोष्टीला आपल्याला पराभूत करायचं आहे. प्रत्येक गोष्टीला. आणि त्या निर्धाराने हा आता येणाऱ्या काळातला संघर्ष करावा लागणार. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं, हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जितके जास्त जण व्हिडिओ लाईक कराल, तितका जास्त YouTube त्या व्हिडिओला प्रमोट करेल. आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच, पण लवकरात लवकर आपल्याला 3 लाखाचा टप्पा पार करायचा. धन्यवाद.